हॉटेल सारखा मस्त असा सुटसुटीत शेजवान फ्राईड राईस जर तुम्हाला घरी बनवायचा असेल ना तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। हा शेजवान फ्राईड राईस जर तुम्ही घरी एकदा बनवला ना तर तुम्ही हॉटेलला जाणं विसराल। चवीला इतका भारी लागतो, बनवायला तर अगदी सोपं आहे, झटपट बनून तयार होतो। त्यासाठी काय करायचे, इथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ 1 तासापूर्वीच भिजत घातले होते। आता उकळत्या पाण्यामध्ये मीठ घालून हे भिजलेले तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचे। बरोबर 5 मिनिटं पाण्यामध्ये तांदूळाला उकळून घ्यायचंय। राईस उकळून झाला की एका चाळणीमध्ये काढून यातलं पाणी निथळून घ्यायचंय आणि एका भांड्यामध्ये काढून याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचंय। आता एका पॅन मध्ये 4 ते 5 चमचे तेल घालून यामध्ये बारीक चिरलेलं लसूण, अद्रक, हिरवी मिरची घालायची आहे आणि याला 1 मिनिटभर परतून घ्यायचंय आणि परतत असताना गॅस इथे मध्यमच ठेवायचा आहे। थोडं परतून झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि याला सुद्धा 1 मिनिटभर परतून घ्यायचंय। थोडं परतून झालं की यामध्ये भाज्या घालायच्या आहे। तर इथे मी बारीक चिरलेली पत्तागोबी, गाजर, शिमला मिरची आणि घेवडा घातलाय। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी व जास्त घालू शकता। आता या भाज्यांना आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय। भाज्या परतून झाल्या की यामध्ये आपल्याला उकळलेला राईस घालायचा। त्याचसोबत यामध्ये 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा विनेगर, 2 चमचे शेजवान चटणी आणि चवीनुसार मीठ घालायचे। ही शेजवान चटणी मी घरीच बनवलेली आहे, याचा व्हिडिओ देखील टाकलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकताय। आता हे सर्व साहित्य एकत्र करून राईसला 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचंय। मस्त आपला इथे सुटसुटीत शेजवान फ्राईड राईस बनवून तयार झालाय। आवडले असेल तर एक लाईक नक्की करा।